म्हणजे मी आता अंतरपाट या मालिकेच्या सेटवर आहे. गौतमी आणि क्षितिजचं लग्न होतं आहे. गौतमी जरा रेडी होते, तोपर्यंत क्षितिज जरा फ्री होता तिची वाट बघत. तर मी म्हटलं काहीतरी फन गेम खेळूया, जसं की सो खूप स्वागत क्षितिज, कसं आहेस? एकदम मस्त. तुम्ही? आम्ही मजेत आहोत. खरं तर धावपळ सुरू आहे, त्यात म्हटलं काहीतरी फन सेगमेंट करूया. तर आम्हाला तुझ्याकडनं काहीतरी तुझ्या मेमरीज जाणून घ्यायच्या आहेत. माय बेस्ट अँड वर्स्ट असं या सेगमेंटचं नाव आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे, वा गडगडतं आहे, मौसम मस्ताना. हां, तिथून आपण सुरुवात करूया. तुझी बेस्ट अँड वर्स्ट ट्रिप आम्हाला सांग. स्क्रिप्ट की ट्रिप ओके. बेस्ट ट्रिप माझी होती कुर्गची जाताना, आणि येताना तीच वर्स्ट होती. कारण येताना झालं असं की मी आणि नेहा म्हणजे माझी बायको आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि मी वरती होतो अप्पर बर्थला आणि ती खाली होती. तर खाली वारा जोरात सुरू होता आणि मी वरती होतो. सो माझं एका पॉईंटनंतर असं झालं की यार खूप थंडी वाजते मला खूप वरती, म्हणजे लिटरली मी म्हटलं मला इतकी थंडी वाजते कुल्फी झाली असणार खाली. आणि ती खाली मी गेल्याच्या नंतर ती बिचारी लहान बाळासारखी अशी अकडून बसलेली, मग तिला ब्लँकेट वगैरे दिलं. आणखी एक आहे वर्स्ट, अलिबागवरून येताना झालं होतं माझं. म्हणजे शूट करून मी येत होतो पनवेलला आणि मी बाईकवरती होतो, बुलेटवरती. तर जवळपास रात्री 10-10:30ची वेळ होती आणि 8 ते 10 किलोमीटर ट्रॅफिक होतं आणि 3-3.5 तास मी एकाच जागी त्या बाईकवरती असं पावसात होतो. सो ते मी कधीच नाही विसरू शकणार. म्हणजे इथलं ट्रॅफिक आपल्याला नाही परवडत, तर अलिबाग म्हणजे सोडूनच दे. बरं, बेस्ट अँड वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स काही बनवायला ट्राय केलं? मला आवड आहे, म्हणजे डायट फूड वगैरे जे काय आहे ते मी बनवतो. सो बेस्ट म्हणजे आपण जे बनवतो ते आपल्याला बेस्टच लागतं. पण वर्स्ट असं मी कदाचित म्हटलं तर तुम्हाला लागेल, मॅगी जी मला नाही आवडत. कारण आणि मी प्रयत्नसुद्धा केला बनवण्याचा, पण ती आवडच नसल्यामुळे ती मला वर्स्टच वाटली. सो आय एम सॉरी मॅगी लवर्स. बेस्ट अँड वर्स्ट प्रपोजल ॲडवाईस तुला कोणाची आली किंवा तू कोणाला दिली आहेस का स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असताना? असं बऱ्याचदा झालं. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मित्र मला फार कमी होते, मैत्रिणी जास्त होत्या. कारण मी विचारलं मित्रांना की अरे तुम्ही का राहत नाही सोबत, तर दे सेड की नाही अरे तुझ्यासोबत राहिलं ना की आम्हाला कोणी विचारत नाही, त्या मुली आम्हाला विचारतं की तो कोण आहे. त्यामुळे माझ्यासोबत शक्यतो मित्र कमी होते, सगळ्या मैत्रिणीच होत्या. सो होतास हो, आता हे माहीत नाही हे बेस्ट आहे की वर्स्ट आहे. बेस्टच आहे. काय सांगशील एक प्रपोजल टिप आपण देतो ना मित्राला की चल असं विचार जाऊन, आणि त्याने खरंच विचारले जाऊन किंवा मैत्रिणीने असं कधी कॉलेजमध्ये किंवा कानावर आलंय कोणाचं असं काही? असं तर नाही झालं, पण कॉलेजमध्ये असं बऱ्याचदा म्हणजे माझ्याबद्दलच होतं की सगळ्या मैत्रिणी असल्यामुळे मुलींना चिडवायचे की जिसका कोई नाही आहे उसका ये अशोक आहे, असं चिडवायचं त्यांना. तुझं बेस्ट अँड वर्स्ट शॉपिंग एक्सपिरियन्स की विचार केला होता हे खूप छान वाटेल पण घरी आल्यावर काहीतरी वेगळं? असं नाही झालं, कारण शॉपिंगच्या बाबतीत मी असं हे आवडलं नसेल हे घे. सगळ्यात बेस्ट म्हणजे मी शॉपिंग करतो जाऊन डिकॅथलॉनला किंवा डीमार्टला, हे माझे फेवरेट प्लेसेस आहेत. सो तिथे जे काय मिळतं ते बेस्टच आहे आणि स्वस्त आणि मस्त असं. त्यामुळे वर्स्ट असं कधी काही निघालंच नाही. क्वचित एखादं निघालं असेल, जसं की शिलाई बिलाई असं काहीतरी, पण सगळं जे काय होतं ते छानच होतं. तुलाच आपल्यालाच एक वाटतं ना की ही क्वालिटी माझ्यामध्ये नको आहे किंवा बेस्ट नाही आहे, तुझ्यामधली एक बेस्ट अँड वर्स्ट क्वालिटी? बेस्ट मला असं वाटतं, जसं की आजच मला को आर्टिस्टने सांगितलं की सेटवर सगळ्यात कोणी डाऊन टू अर्थ असेल तर तो तू आहेस. आणि वर्स्ट आपण असं म्हणू तर मला पटकन असं चिडता नाही येत की समोरच्याला हर्ट होईल असं नाही वागतात, कारण ती गोष्ट मग नंतर मला ती फिरत राहते, यार आपण असं नव्हतं बोलायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट कोणाच्या निगेटिव्ह वाईब्स नको आहेत मला, असं असतं माझं नेहमी. तू लग्न घर आहे म्हटल्यावर खूप लोक खोळंबली आहेत तुला भेटायला. थँक्यू सो मच क्षितिज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि जेवून जा सगळ्यांनी नक्की.